नमस्ते सर्वांना, मी अंजली कदम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण 10 मिनिटांमध्ये देवीची साडी कशी शिवायची ती पाहूया। इथे मी छान असा ग्रीन शेडमध्ये, ग्रीन आणि पोपटी शेडमध्ये साडीचा कपडा घेतलेला आहे। साडीसाठी मी घेतलेला आहे 28 इंचाची लांबी आणि 9 इंचाची उंची घेतलेली आहे। आपल्याला सिंपल अशी साडी शिवायची आहे जी रेग्युलर देवीसाठी वापरतो। पाहू शकता 9 इंच उंची घेतलेली आहे आणि वरचा अर्धा इंच तर शिलाईमध्ये जाईल, म्हणजे शिवून आपली 8 ते 8.5 इंचाची साडी होणार आहे। तर आता या पूर्ण कपड्याला छान मोठ्या चुन्या मारून घेणार आहोत आपण। पूर्ण कपड्याला चुन्या मारून घ्यायच्या आहेत, सर्व सेम साईजच्या। पण त्यापूर्वी आपण साईडने डबल फोल्ड करून टिप मारून घेऊया, जेणेकरून फिनिशिंग पण येईल आणि साडीचा कपडा जो आहे त्याचे दोरेही निघणार नाहीत। छान अशी दोन्ही साईडने डबल टिप मारून घ्यायची आहे आपल्याला आणि इथे फिनिशिंग देऊन घ्यायची। दोन्ही साईडनी शिलाई झाल्यानंतर मग आपल्याला चुन्या द्यायच्या आहेत, म्हणजे अर्धी साडीला जास्तीत जास्त 10-15 मिनटं बास होतात आणि कलर कॉम्बिनेशनवर सगळ्या गोष्टी असतात। साडी ही मी माझ्यासाठीच शिवते, म्हणजे मी माझ्या गुरुवारच्या उपवासासाठी वापरणार आहे देवीसाठी। त्यामुळे ही घरगुतीच साडी शिवणार आहे। काही साड्या मी शिवून विकल्या, पण ही मी माझ्यासाठी शिवते। पाहू शकता दोन्ही साईडनी डबल टिप द्यायची आणि फिनिशिंग करून घ्यायची। ही अगदी सोपी आणि झटपट पद्धत आहे। तुम्ही म्हणाल शेवटचा गुरुवार, मी प्रत्येक गुरुवारी वेगवेगळ्या साड्या वापरल्या। तुम्ही जर आधीचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्ही पाहिलं असेल गुरुवारसाठी तिन्ही गुरुवारसाठी वेगवेगळ्या साड्या मी यूज केल्या। तर आता ही चौथ्या गुरुवारसाठी सुंदर अशी साडी शिवून घेते। आता आपण पूर्ण कपडा 28 इंच आणि 9 इंच असा घेतलेला आहे। आता आपल्याला सगळ्या सेम अशा चुन्या टाकून घ्यायच्या आहेत वरच्या साईडने, आणि खालच्या साईडने किनार असल्यामुळे तो शेप अगदी छान दिसणार आहे। आता ही मी घेतली ती थोडी पातळ साडी आहे। याला तुम्ही अस्तरही लावू शकता, अस्तर लावल्यावर छान जाडपणा येईल। आणि याचा आधी व्हिडिओ साड्यांचाच शेअर केला आहे मी, त्याच्यामध्ये खूप छान छान अशा साड्या शेअर केलेल्या आहेत। तो व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की कमेंट करा कोणती साडी तुम्हाला आवडली। आता या साडीचे ना खूप धागे निघत आहेत, त्याच्यामुळे थोडेसे व्यवस्थित कटिंग करून घेते साडी। आणि इस्त्री केल्याशिवाय ती या साडीला काही लूक येणार नाही आहे व्यवस्थित, कारण साडी पातळ आहे। कॉटनची जाड असेल तर छानच वाटते, पण माझ्याकडे हा नवीन कपडा अवेलेबल होता तो मी घेतला। आता आपल्याला बांधण्यासाठी साडीला हा 3 इंचाचा मी कपडा घेतलेला आहे, तुम्ही 2.5 इंचाचा पण घेऊ शकता। आणि हा सुद्धा 27-28 इंचाचा कपडा आहे। आता आपण चुन्या दिल्यामुळे त्या कपड्याची साईज कमी झालेली आहे, आणि जास्त झाला एक्स्ट्रा वाटला तर आपण कटिंग करून घेऊ शकतो। एक साईड आधी आपण अटॅच करून घेऊया साडीला आणि मग डबल फोल्ड करून टिप देणार आहोत। खूप सिंपल साडी आहे, अगदीच 10 मिनिटात शिवून होणारी साडी आहे। आता प्रत्येक साडी साडीच्या कपड्यावर डिपेंड असते साडीचा लूक कसा येतोय ते। आता ही सिंपल अशी असा कपडा घेतलेला होता मी, पण कलर मात्र एकदम सुंदर आणि प्रिटी आहे। याच्या आधीच्या पण ज्या साड्या शिवलेल्या मी त्यासुद्धा शेअर केलेल्या आहेत, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा। इथे पाहू शकता वरच्या पट्टीसाठीचा कपडा मी अटॅच करून घेतला आहे। आता डबल फोल्ड करून पूर्ण फिनिशिंग देत आपल्याला नाडीत नॉट तयार करायची आहे वरच्या साईडने। असा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे व्यवस्थित कपडा, आणि एक्स्ट्रा जर झाला तर आपण काही कट करू शकतो आणि आपल्याला सिंपल असे लटकनसुद्धा बनवायचे। तर आता हा थोडीशी जाडी जास्त घेतली मी या नॉटसाठी। तुम्ही अगदी नाजूक जरी केलीत तरी पण चालू शकते, कारण वॉशेबल असतात साड्या, त्याच्यामुळे जास्त नाजूक शिवत नाही आहे मी नाडी। आणि इथे मग नंतर लेस लावता येईल आपल्याला अजून छान लूक येण्यासाठी। असा डबल फोल्ड करून बरोबर आधी जो आपण कपड्याला शिलाई मारली होती ना चुन्यांच्या तिथे, त्याच्यावरच बरोबर शिलाई आली पाहिजे, अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची। इस्त्री केल्यानंतर साडीचा लूक अगदीच बदलून जाणार आहे। छान फिनिशिंग करत करत कपडा बरोबर
लाईनीमध्ये पकडत आपल्याला शिलाई द्यायची आहे. आणि खरं तर मी जी साडी घेतली तिचे थोडेसे दोरे निघत आहेत, त्याच्यामुळे मला ॲडजस्ट करत शिवावं लागतं आहे. पण तुम्हीही व्यवस्थित अशी घडीवर घडी घेऊन टीप द्यायची आहे आणि एक्स्ट्रा जो कपडा असेल तो कट करून टाकायचा आहे. तुम्हाला जेवढी रुंदी हवी नाडीची तेवढी तुम्ही ठेवू शकता. आता पाहू शकता साडी तर तयार झालेली आहे पूर्ण. आता फक्त आपल्याला वरच्या नाडीसाठी लटकन तयार करायचे आहेत. लटकन नाही तयार केले तरी काहीही हरकत नाही, पण छान लूक येण्यासाठी आपण लटकन तयार करतो आहे. सिंपल असे 2 तुकडे घेतलेले आहेत चौकोनी. आणि आता माझ्याकडे जो कपडा अवेलेबल आहे त्याची मी शिवते. आणि बाकीचे गुरुवारी मी वेगवेगळ्या साड्या वापरल्या. आज ह्या कलरची साडी मला वापरायची. छान अशी लटकनला टीप मारून घेतलेली आहे आणि साडी आपली तयार आहे. अगदी 10 मिनटाच्या आत होईल अशी ही पद्धत आहे साडीची. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. एक्स्ट्रा कपडा असेल, एक्स्ट्रा दोरे असतील, हे कट करत आपल्याला शिवणकाम करायचं आहे, म्हणजे फिनिशिंग थोडी छान दिसते. आता इथे माझी साडी तर तयार आहे. इस्त्री केल्यानंतर पुन्हा तुम्हाला एक लूक दाखवेन. हे आता सिंपल असं लटकन तयार केलं. ही सिंपल अशी साडी झाली. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यासुद्धा येतात शिवता. आणि मी 4ही गुरुवारी सिंपलच साड्या यूज केल्यात, कारण मी जे पूजा मांडते तो माझा कलश लहान आहे, त्याच्यामुळे खूप काही व्हरायटी नाही करत मी. कलशाचा तांब्या जर मोठा असेल ना तर छान वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसवल्यावर छान दिसतात. आता मी रेग्युलरच साडी वापरते देवीसाठी तरी. मग नेक्स्ट टाईम आपण वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यासुद्धा ट्राय करूया देवीसाठी, कारण मी सिंपलच पूजा मांडते. आता साडी तर आपली 10 मिनटात तयार आहे. इस्त्रीसुद्धा करून झालेली आहे आणि चुन्यांवर व्यवस्थित इस्त्री करून घेतलेली आहे, त्याच्यामुळे चुन्या छान उठून दिसत आहेत. आता माझा हा कलश खूप लहान आहे तांब्या, आणि साडी थोडीशी एक्स्ट्रा आहे, तर मी अशा प्रकारे लूक देण्याचा प्रयत्न करते. कारण कलर कॉम्बिनेशन तर खूप सुंदर आहे, पाहू शकता. आता हे तुम्हाला अंदाज येण्यासाठी मी बांधून दाखवलेली आहे साडी. अशा मी 4-5 साड्या ऑलरेडी शिवलेल्या आहेत, म्हणजे बऱ्याचशा साड्या माझ्या विकून झालेल्या आहेत. किती सुंदर प्रिटी लूक आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. तुम्हाला ही साडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. फक्त आणि फक्त 10 मिनटात तयार होते साडी, काहीही अवघड नाही आहे. इस्त्री केल्यानंतर छान लूक येतो आहे. आणि सिंपल अजून छान लूक येण्यासाठी सिंपल अशी गोल्डन कलरची लेस लावलेली आहे आपण. आणि ही फायनल लूक असा दिसतो आहे साडीचा. आणि साडीचा कलर तर खूप प्रिटी आहे. आणि देवीला साडी घातल्यानंतर तोही नक्की एक फोटो मी शेअर करेन पोस्टमध्ये. आणि साडी शिवल्यानंतर छोटीशी एक ओढणीसुद्धा शिवलेली आहे, जी 4ही साईडनी डबल फोल्ड करून लेस लावून घेतलेली आहे मी. आणि इस्त्री केल्यानंतर लूक खूपच सुंदर येणार आहे. आता साडीला तर इस्त्री झाले, ओढणीला इस्त्री करेन. फायनल हा लूक आहे साडीचा. तुम्हाला कशी वाटली साडी कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. सुंदर अशी साडी शिवून तयार आहे. प्रेस वगैरे केलेली आहे. ही ओढणी बनवली आहे आपण, लेस वगैरे लावले तिला. इथे पण लेस लावलेली आहे. कलर कॉम्बिनेशन खूप प्रिटी आहे आणि पूर्ण घेर आहे मागपर्यंत.